नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पुणे कारागृह शिपाई भरती 2024 ग्राउंड कट ऑफ. आता तुम्ही म्हणाल तर आणखी कारागृहाचं ग्राउंड झालेलं नाही आहे कट ऑफ. तर हा कट ऑफ काढण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला जवळपास मिनिमम एवढे मार्क्स तरी घ्यावं लागतील, तेव्हाच तुम्ही लेखीसाठी पात्र होसाल. प्रत्येक कॅटेगरीचा आपण कट ऑफ देणार आहे. 30 मार्क्स सफिशियंट नाही मित्रांनो निवड होण्यासाठी लेखीसाठी. महिलांचं सुद्धा मेरिट पण हाय जाण्याचे चान्सेस आहेत. फक्त काहीच कॅटेगरी आहे मित्रांनो, त्यांचा कट ऑफ हा कमी जाऊ शकतो. आणि प्रत्येक कॅटेगरीचा आपण एकदम अचूक तंतोतंत कट ऑफचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवायचं, कारण की नवीन जे आपण व्हिडिओ टाकू त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुणे कारागृह शिपाई 2024 मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की जागा किती होत्या. जागा होत्या टोटल मित्रांनो 513. अनुसूचित जातीला आरक्षण 13%, अनुसूचित जमाती 7, विज 3, भजप 2.5%, भजक 3.5%, भजड 2, विमाप्रत 2, इतर मागासवर्ग 19, EWS 10%, ECBC 10% आणि कुला 28% राहतं मित्रांनो. 513 जागा आहेत एकूण. त्याच्यासाठी महिलांना स्पेशल 154, सर्वसाधारण 144, खेळाडू 25, प्रकल्पग्रस्त 25, भूकंपग्रस्त 9, माजी सैनिक 78, अंशकालीन 53, पोलीस पल्ल्याला कुठेच जागा नाही मित्रांनो, आणि गृहरक्षक दल 25 आणि अनाथाला 1% आरक्षण, म्हणजे टोटल 513 जागा होत्या मित्रांनो. तर 513च्या 1% जर म्हणलं तर 5 जागा होतात मित्रांनो. तर आता आपण सर्वात पहिले बघूया. आपल्याला आता बघायचं आहे ओपनचं किती जागा आहे मित्रांनो. टोटल 144 सर्वसाधारण. ओके, सर्वसाधारण. तर त्याचा आपण आता पहिले कट ऑफ बघूया, काय कट ऑफ लागू शकतो कॅटेगरीनुसार. तर सर्वात पहिले बघा एस सी जनरल मित्रांनो. एस सी जनरलला 19 जागा होत्या. 19 एस सी जनरलचा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो 35+ एस सी जनरल. त्याच्यानंतर एस टीच्या 12 जागा होत्या, हा सुद्धा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो 35+. फिजे एच्या 4 जागा होत्या मित्रांनो, हा सुद्धा लागू शकतो 35 ते 36. ओके, एन टी बी मित्रांनो 35 ते 36 लागू शकतो. एन टी सी सुद्धा 35 ते 36 लागू शकतो मित्रांनो. एन टी डी सुद्धा 35 ते 36 लागू शकतो. त्याच्यानंतर एस बी सी हा सुद्धा 35+ लागू शकतो मित्रांनो. ओ बी सी सुद्धा 35+ लागू शकतो. त्याच्यानंतर एस सी बी सी हा 34+ लागू शकतो मित्रांनो. आणि ई डब्ल्यू एस हा 32+ असा लागू शकतो. आणि ओपन जनरल 40+. ओके, हा कोणता बघितला आपण, 144 जागाच्या जनरलच्या समांतर आरक्षण विरहित किंवा सर्वसाधारण असतात. हा झाला एस सी, एस टी, व्ही जे ए, एन टी बी, एन टी सी, एन टी डी, एस बी सी, ओ बी सी, सी बी सी, ई डब्ल्यू एस आणि ओपन. हा झाला मित्रांनो. एवढे जे मार्क आहेत हे कमीत कमी मिनिमम झाले, याच्यापेक्षा तुम्हाला शिल्लकच घ्यायचे आहेत. हे तर तुम्ही बाउंड्रीवर बसणार आहे, आपल्याला बाउंड्रीवर बसायचं नाही, आपल्याला शिल्लक मार्क्स घ्यायचे आहेत. ओके, आता बघणार आहे आपण फिमेल. हे झालं ओपन जनरल, हे झालं जनरल आता बघायचं आपल्याला फिमेलचं जर बघायला झालं मित्रांनो, टोटल जागा होते 154. तर एस सीचा कट ऑफ जो आहे मित्रांनो, हा एस सीचा कट ऑफ हा फिमेल 32+, म्हणजे 32 ते 34 लागू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर 22 जागा होत्या, 14 जागा एस टीला होत्या, हा पण मित्रांनो 32+ लागू शकतो. त्याच्यानंतर 3 जागा व्ही जे एला होत्या, हा 33 ते 35च्या दरम्यान लागू शकतो. त्याच्यानंतर एन टी बी हा 33 ते 35, 2 जागा होत्या, 3 जागा होत्या. एन टी सी आणि एन टी डीला
2 जागा होत्या, हा पण 34 प्लस लागू शकतो मित्रांनो, दोघांचा पण, फिमेलचा. त्यानंतर 2 जागा SBCला होत्या, हा सुद्धा 34 प्लस लागू शकतो मित्रांनो, फिमेल. OBC 26 जागा होत्या, तर हा 32 प्लस लागू शकतो, 32-33, 32-33. नंतर SCBCला 15 जागा होत्या, हा 32 प्लस लागू शकतो. आणि EWSला 15 जागा होत्या, हा 30 प्लस लागू शकतो मित्रांनो. आणि ओपन 50 जागा होत्या, ओपन फिमेल हा 38 प्लस असा जाऊ शकतो. पहिला झाला ओपन जनरल, नंतर फिमेल. SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, SBC, SCBC, EWS, OBC, EWS आणि ओपन. ओके, हा झाला फिमेलसाठी मित्रांनो. आता फिमेलसाठी झाला. आता आपल्याला काढायचं आहे आपली नेक्स्ट कॅटेगरी कोणती असते, ती असते आपली स्पोर्ट कॅटेगरी. तर स्पोर्ट कॅटेगरीमधला जर विचार करायचा झाला तर स्पोर्टला टोटल जागा होत्या 25. याच्यामध्ये SCला जागा होत्या बघा स्पोर्ट. आता आपल्याला स्पोर्ट बघायचं आहे. स्पोर्टला बघा 4 जागा SCला होत्या, हा 30 प्लस लागू शकतो स्पोर्ट. 2 जागा STला होत्या, हा पण 30 प्लस जाऊ शकतो. ओके, प्लस याच्यामध्ये 2, प्लस याच्यामध्ये 2. ओके, मायनस नाही म्हणणार, प्लस. त्याच्यानंतर VJAला जागा नव्हती मित्रांनो. त्याच्यानंतर NTBला 1 जागा होती, हा 34 प्लस लागू शकतो. NTCला एकही जागा नव्हती, NTDला जागा नव्हती, SBCलाही जागा नव्हती. त्याच्यानंतर OBCला 4 जागा होत्या, हा 34 प्लस लागू शकतो OBC. 3 जागा ह्या SBCला होत्या, हा 33 प्लस लागू शकतो. 30 जागा ह्या EWSला होत्या, हा 30 प्लस लागू शकतो मित्रांनो. ओके, आणि ओपनला 8 जागा होत्या, तर ओपन स्पोर्ट हा 35 ते 37च्या दरम्यान जाऊ शकतो मित्रांनो. ओपन स्पोर्ट 35 ते 37. त्याच्यानंतर आला प्रकल्पग्रस्त. प्रकल्पग्रस्ताला पण 25 जागा होत्या मित्रांनो. 4 जागा होत्या SCला. SCचा कट ऑफ हा पकडून झाला 33 प्लस. 2 जागा STला होत्या, हा पण पकडून झाला 32 प्लस. त्याच्यानंतर VJAला जागा नव्हती, NTBला 1 जागा होती, हा 33 प्लस पकडून झाला. NTC, NTD, SBCला जागा नव्हत्या, त्यामुळे कट ऑफ लागणार नाही. OBCला प्रकल्पग्रस्ताच्या 4 जागा होत्या, हा लागू शकतो 33 प्लस कट ऑफ. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्ताच्या 3 जागा होत्या SCBCला आणि EWS. SCBCचा कट ऑफ लागू शकतो 32 प्लस आणि EWSचा कट ऑफ लागू शकतो 30 प्लस. हा प्लस मायनस 1 पकडून झाला तुम्ही. आणि ओपनला 8 जागा होत्या, हा लागू शकतो 35 ते 37च्या दरम्यान. प्रकल्पग्रस्त झालं मित्रांनो. नेक्स्ट कॅटेगरी बघायची आपल्याला. नेक्स्ट कॅटेगरी आहे भूकंपग्रस्त. भूकंपग्रस्ताला टोटल 9 जागा होत्या मित्रांनो. भूकंपग्रस्त टोटल 9 जागा होत्या. 9 पैकी SC 1, ST 1 या दोन्हीचा कट ऑफ हा 32 प्लस लागू शकतो भूकंपग्रस्त. जे NTB, NTC, NTD, SBC नो वॅकन्सी, त्यामुळे नो कट ऑफ. 2 जागा OBCला होत्या, हा लागू शकतो 34 प्लस. 1 जागा जी होती तर SCBCला होती, तर हा लागू शकतो 32 प्लस. 1 जागा EWSला होती, हा लागू शकतो 30 प्लस. आणि ओपनला 3 जागा होत्या, हा लागू शकतो 35 ते 37च्या दरम्यान. कोणता मित्रांनो? भूकंपग्रस्त. आता खूप महत्त्वाचा पॉईंट आला आहे सर्वांचा, तो म्हणजे माजी सैनिक. माजी सैनिक. ओके, माजी सैनिकच्या टोटल जागा होत्या मित्रांनो 78. 11 जागा ह्या SCला होत्या, तर हा कट ऑफ लागू शकतो 25 ते 27च्या दरम्यान. SC. STचा पण 25 ते 27च्या दरम्यान. त्याच्यानंतर VJA हा लागू शकतो 26 ते 28च्या दरम्यान. NTB हा लागू शकतो 26 ते 28च्या दरम्यान. NTC, NTD एक वॅकन्सी होती, हा लागू शकतो 27 ते 28च्या दरम्यान. 27-28. SBCला
एकच जागा होती, हा सुद्धा लागू शकतो. 27, 26, 27 लागू शकतो मित्रांनो SBC. त्याच्यानंतर बघा 13 जागा OBCला होत्या, तर हा लागू शकतो 26, 27. त्याच्यानंतर 8 जागा ह्या SEBCला होत्या, तर हा लागू शकतो 26+. 8 जागाच्या EWSला होत्या, हा लागू शकतो 25+. आणि ओपनचा जो माजी सैनिक आहे हा लागू शकतो मित्रांनो 35 ते 36. 35 ते 36. ओके, ओपन माजी सैनिक. त्याच्यानंतर आता आलं आहे माझी सर्वात आवडती कॅटेगरी, ती म्हणजे कोणती? अंशकालीन. तर अंशकालीन जे मित्रांनो 25+ ज्याला आहे त्यांनी सर्वांनी अभ्यास करायचा आहे, ते लेखीसाठी 100% पात्र होणार आहे. अंशकालीन याच्यातच आता परत बघा पोलीस पाल्याला एकसुद्धा जागा नाही, 0 जागा आहे, त्यांचा कट ऑफ लागणार नाही. त्याच्यानंतर आता आपण एक अनाथ घेऊन टाकू. अनाथ पण जे 25+ आहे, सर्वांनी अभ्यास करायचा आहे, तुम्ही 100% लेखीला पात्र आहे. आणि आता असा कट ऑफ आलेला आहे ज्याचा कट ऑफ खूप जास्त जातो, तो म्हणजे होमगार्ड. होमगार्ड मित्रांनो, तो होमगार्ड बघा टोटल जागा होत्या 25. 4 जागा SCला होत्या, हा जाऊ शकतो 32 ते 34च्या दरम्यान. ST 2 जागा होत्या, हा सुद्धा 32 ते 34च्या दरम्यान. विजयला एकही जागा नव्हती. NTBला एक जागा होती, हा लागू शकतो 33+. NTC, NTD, SBC एकही वॅकन्सी नाही, नो कट ऑफ. त्याच्यानंतर OBCला 4 जागा होत्या, हा लागू शकतो 32+. SCBCला 3 जागा होत्या, हा लागू शकतो 32+. EWSला 3 जागा होत्या, हा लागू शकतो 29+. होमगार्ड. आणि त्याच्यानंतर ओपन हा लागू शकतो 36, 37. हा झाला ओपन होमगार्ड. तर अशा प्रकारचा कट ऑफ होता मित्रांनो. सर्व जागेचा 513 जागा. ओके, त्यापैकी जनरल 144, महिला 154, खेळाडू 25, प्रकल्पग्रस्त 25, भूकंपग्रस्त 9, माजी सैनिक 78, अंशकालीन 53, अनाथ 5, होमगार्ड 25, अशा टोटल मिळून 513 वॅकन्सी होत्या. तर असा हा प्रामाणिकपणे मित्रांनो आपण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुणे कारागृह शिपाई. तर बघा कट ऑफ हाय जाण्याचं कारण म्हणजे फक्त 513 जागा आहेत. टोटल जागा किती येतं? फक्त 513. त्याच्यामध्ये भरपूर वॅकन्सीला म्हणजे इथं बघा तुम्ही, इथं 0-0 आहे, हे 0-0 आहे, हे 0-0 आहे. पोलीस पाल्य हे पण 0-0 आहे, हे सुद्धा 0-0 आहे. वॅकन्सी खूप कमी आहेत, त्यामुळं कट ऑफ हाय जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ बघितला असेल मित्रांनो कसा गेला. सेम तुम्ही मुंबई चालकचा बघितला असेल कट ऑफ कसा गेला. त्याचप्रमाणे हा सुद्धा कट ऑफ लागू शकतो. मी जे तुम्हाला कट ऑफ सांगितला हा मिनिमम क्रायटेरिया सांगितला तुम्हाला. एवढे मार्क तुम्ही घेतले तरच तुम्ही पात्र जरी होऊ शकता, पण याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे, कारण की तेव्हाच तुम्ही शुअर होणार की तुमचं सिलेक्शन होणार आहे का नाही. तर बाँड्रीवर मार्क घेण्याचा काहीही अर्थ नसतो मित्रांनो. बाँड्रीवर मार्क घेण्याचा काहीही अर्थ नाही आहे, कारण की तुम्हाला तेव्हाच किंमत आहे जेव्हा तुम्ही जास्त मार्क्स घेतले, तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता चांगल्यापैकी. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, जेवढा मी कट ऑफ सांगितलेला आहे, कट ऑफ याच्या +2 किंवा 3 मार्क तुम्ही घ्यायचे आहेत. 30 सांगितलं असेल तर 32, 33 मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 40 सांगितलेला असेल 42, 43 मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 35 सांगितलं असेल तर 37, 38 मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कट ऑफच्या 2-3 मार्क प्लस घेण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होणार. ओके. आणि लेखीची चांगली तयारी करायची. ग्राउंड होणारच आहे. बहुतेक असं वाटतं गणपतीमध्ये ग्राउंड टाळण्याचा प्रयत्न केला जाईल. गणपतीनंतर लगेच ग्राउंड होऊन जाईल.
आणि लगेच पेपरसुद्धा होऊन जाईल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, पेपरची चांगली तयारी करा, ग्राउंडची चांगली तयारी करा. कट ऑफच्या शिल्लकच मार्क घ्या, तेव्हाच तुमचा फायदा होईल. तर असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ सर्वांना आवडला असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशी इन्फॉर्मेशन फक्त आपणच तुमच्यापर्यंत जेन्युइन पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा फक्त आणि फक्त अंदाजित कट ऑफ आहे, फायनल कट ऑफ नाही आहे. ग्राउंड आणखी बाकी आहे. जास्तीत जास्त मार्क घ्यायचे, प्रत्येकाने 40+ टार्गेट ठेवायचं आहे. ओके, परत सांगतो, अंदाजित आहे फक्त, असाच लागेल असं काही नाही. आणखी ग्राउंड बाकी आहे. फक्त तुम्हाला एक काय म्हणतात ना, एक लाईन दिलेली तुम्हाला, की या लाईनच्या वरती तुम्हाला हे लाईन क्रॉस करायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.